Hello students, welcome to Gurudev Junior College of Science, Supa MDC. Today we are going to start the new topic from the systematics of living organism, and that is the taxonomic categories. Before starting this topic, we already studied the different types of classification in systematics. We studied what is meant by systematics, then we studied the taxonomy, then we studied what is the classification and which are the different types of classification. These are the artificial classification, natural system of classification, and third one is phylogenetic system of classification. These classifications are given by the different scientists, and then we are going to study the taxonomic categories. ओके, जेव्हा आपण एखादा ऑर्गॅनिझम आहे त्या ऑर्गॅनिझमला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पुट करायचं असेल तर त्यावेळेस काही प्रिन्सिपल्स यूज करावे लागतात, काही सिस्टीम फॉलो करावी लागते आणि त्या सिस्टीमचा स्टडी आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. कॅटेगरीज म्हणजे काय की असे काही ग्रुप्स आहेत की ज्या ग्रुप्समध्ये म्हणजे क्लासिफिकेशन जर करायचं असेल तर इट इज नॉट अ सिंगल स्टेप प्रोसेस. ही काही एक सिंगल स्टेप प्रोसेस नाहीये. एका प्रोसेसमध्ये आपण क्लासिफिकेशन करू शकत नाही, तर इट हॅज सेव्हरल स्टेप्स आणि वेगवेगळ्या ज्या स्टेप्स आहेत आणि ईच स्टेप, यातली जी प्रत्येक स्टेप आहे त्या प्रत्येक स्टेपला रँक किंवा कॅटेगरीज असं म्हटलं जातं. या प्रत्येक स्टेपला काय म्हणतात? रँक ऑर द कॅटेगरीज. अँड ऑल दीज कॅटेगरीज आर कलेक्टिव्हली कन्स्टिट्यूट द टॅक्झॉनॉमिक हायरार्की. आणि या पूर्ण जे कॅटेगरीज आहेत, मग किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पीसीज यांना कलेक्टिव्हली टॅक्झॉनॉमिक हायरार्की असं म्हणतात. आणि व्हॉट इज टॅक्झॉनॉमिक हायरार्की? इट इज अ सिस्टीम ऑफ अरेंजिंग ऑर्गॅनिझम इनटू डेफिनाइट सिक्वेन्स ऑफ ऑर्डर. इट इज अ सिस्टीम ऑफ अरेंजिंग ऑर्गॅनिझम. एखादा ऑर्गॅनिझम आहे त्याला अरेंज करायचं आहे तर त्या एक विशिष्ट सिक्वेन्स फॉलो करावा लागतो, एक विशिष्ट ऑर्डर फॉलो करावी लागते आणि एक डिसेंडिंग ऑर्डर असते. ओके, डिसेंडिंग म्हणजे काय की द किंगडम हॅविंग द लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम अँड द स्पीसीज हॅविंग द फ्यू ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल, आपण असं कन्सिडर केलं की द कंट्री इंडिया इज अ किंगडम. इंडिया हा एक किंगडम आहे असं जर आपण म्हटलं तर इंडिया हा जो किंगडम आहे हा कसा बनला आहे? इट इज मेड अप ऑफ द डिफरंट टाइप्स ऑफ स्टेट्स. हा स्टेट्स पासून बनलेला आहे. वेगवेगळे स्टेट्स एकत्र आले आणि त्यापासून किंगडम बनला. ओके, आपण जर म्हटलं इंडिया हा एक किंगडम आहे तर मग इंडिया बनण्यासाठी काय आहे की वेगवेगळे स्टेट्स एकत्र आले आणि त्यापासून इंडिया बनला. मग एक स्टेट्स, आपण जर महाराष्ट्र स्टेटचा जर विचार केला तर या स्टेट्समध्ये काय आहे? वेगवेगळे डिस्ट्रिक्ट आहेत. हे एक डिस्ट्रिक्ट कसं बनलेलं असेल? इट इज मेड अप ऑफ डिफरंट तहसील अँड वन तहसील विच इज मेड अप ऑफ द डिफरंट विलेजेस. ओके, मग जर आपण असं म्हटलं की इंडिया हा जो किंगडम आहे या किंगडमचं एक बेसिक युनिट काय झालं? विलेजेस. म्हणजे खूप सारे विलेजेस एकत्र येतील त्यापासून तहसील बनेल, खूप सारे तहसील एकत्र येतील त्यापासून एक डिस्ट्रिक्ट बनेल, खूप सारे डिस्ट्रिक्ट एकत्र येतील त्यापासून एक स्टेट बनेल आणि असे खूप सारे स्टेट्स एकत्र येतील त्यावेळेस एक कंट्री बनेल. ओके, सिमिलर टू दॅट दीज आर द व्हेरियस कॅटेगरीज which include the kingdom, phylum, class, order, family, genus and the species. These are the various categories or the rank. यांना कॅटेगरी किंवा रँक असं म्हटलं जातं. आता हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल, हा जर ऑर्डर लक्षात ठेवायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता की हा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स लक्षात राहायला पाहिजे. कीप पॉट क्लीन, otherwise family get sick. Okay, keep pot clean, otherwise family get sick. Keep kingdom, phylum, class, order, family, genus and species.
ओके, तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता की पॉटली अदरवाइज फॅमिली गेट सिक, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसीज. हा एक ऑर्डर आहे की जी डिसेंडिंग ऑर्डर आहे, म्हणजे यामध्ये काय केला जातो, एक उतरता क्रम लावला जातो की इथे सर्वात जास्त नंबर जो आहे तो किंगडम मध्ये असेल आणि सर्वात कमी जो नंबर असेल ऑर्गॅनिझमचा तो असेल स्पेसीज मध्ये. आणि ही जी हिरार्किकल ऑर्डर आहे याला लिनॅरियन हायरार्की असंही म्हटलं जातं. लिनॅरियन का? बिकॉज फर्स्ट टाइम इट इज इंट्रोड्यूस्ड बाय प्रपोज्ड बाय द कार्लस लिनियस अँड हेन्स इट इज नोन ॲज द लिनॅरियन हायरार्की असं म्हटलं जातं याला. आता यामध्ये किंगडम जो आहे सर्वात आपण स्पेसीज पासून सुरुवात करूया. हे जे स्पेसीज आहे इट इज अ बेसिक युनिट ऑफ टॅक्झॉनॉमिक हायरार्की. हे सर्वात बेसिक युनिट आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण तुम्ही सेल स्टडी केलेला असेल, द सेल इज अ बेसिक फंडामेंटल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर लाईफ. म्हणजे काय की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, ऑल दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्टार्ट हिज लाईफ फ्रॉम द सिंगल सेल. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्लांट्स येतील, ॲनिमल येतील, इट मे बी मायक्रो ऑर्गॅनिझम, ओके, कुठलेही ऑर्गॅनिझम्स असतील. तर प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा कशाचा बनलेला आहे, सेलचा बनलेला आहे. म्हणजे द ग्रुप ऑफ सेल विच मेक्स टिश्यू, द ग्रुप ऑफ टिश्यू which makes the organ, the group of organ are collectively known as the organ system and the group of organ system makes the organism. Means the organism, एखाद्या ऑर्गॅनिझमचं एक बेसिक युनिट जे आहे, फंडामेंटल युनिट जे आहे किंवा ज्याला आपण स्मॉलेस्ट युनिट असं म्हणतो, सर्वात लहान युनिट की ज्याच्यापेक्षा लोवर काही नाही आहे, हे स्मॉल युनिट जे आहे ते सेल आहे ऑर्गॅनिझमच्या बाबतीमध्ये. तसं टॅक्झॉनॉमिक हायरार्कीमध्ये जर आपण बघितलं तर बेसिक युनिट आहे स्पेसीज. ओके, म्हणजे सर्वात छोटं युनिट आहे, बेसिक युनिट आहे. तर हे जे स्मॉल युनिट आहे द लोवेस्ट कॅटेगरी आहे, इट इज अ लोवेस्ट टॅक्झॉन ऑर द लोवेस्ट कॅटेगरी इन द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आता यामध्ये जे स्पीसीज आहेत यामध्ये असणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते आर क्लोजली रिलेटेड, ते क्लोजली रिलेटेड असतील अँड दे शोविंग अ रिझेम्बलन्स विथ वन अनदर. ते एकमेकासोबत काहीतरी रिझेम्बलन्स म्हणजे काहीतरी सिमिलॅरिटी शो करतात. आता स्पीसीज कोणाला म्हणायचं की स्पीसीज ही जी टर्मिनॉलॉजी होती, दिस टर्मिनॉलॉजी इज गिवन बाय द जॉन रे. जॉन रे नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी ही स्पीसीज ही जी टर्मिनॉलॉजी ही शोधून काढलेली आहे. मग स्पीसीज कोणाला म्हणायचं? they can interpret with one another and produces the fertile offspring. जे एकमेकांसोबत ब्रीड करून की ज्यांच्यामध्ये ब्रीडिंग होतं आणि ब्रीडिंग झाल्यानंतर जे फर्टाईल ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करतात त्यांना स्पीसीज असं म्हणायचं. मग समजा आपण पॅन्थेरा हा जर जीनस कन्सिडर जर केला तर पॅन्थेरा जो जीनस आहे, दिस पॅन्थेरा जीनस हॅविंग 3 डिफरंट टाइप्स ऑफ स्पीसीज. याच्यामध्ये 3 स्पीसीज येतात. एक येते पॅन्थेरा लिओ, सेकंड आहे पार्डस आणि थर्ड आहे टायग्रेस. या ज्या तिन्ही स्पीसीज आहेत, लिओ लायन, पार्डस लेपर्ड, टायग्रेस टायगर. मग या 3 ज्या स्पीसीज आहेत या एकमेकांसोबत ब्रीडिंग करू शकत नाही. का बरं ब्रीडिंग करू शकत नाही? कारण लिओ लायन आणि टायगर, लायन आणि पार्डस यांचं ब्रीडिंग होऊ शकत नाही. आणि जर ब्रीडिंग झालं तर सपोज लायन आणि टायगर यांचं ब्रीडिंग झाल्यानंतर लायगर नावाची लिओ आणि टायग्रेस यांपासून लायगर प्रोड्यूस होतात. and these liger are sterile. They sterile असतात. They are not produced. They are not able to produce the fertile offspring. की जे fertile offspring प्रोड्यूस करू शकणार नाही. मग हे सेम स्पीसीज नाही झाल्या, मग ह्या डिफरंट स्पीसीज झाल्या. ओके, त्यानंतर जीनस. सेकंड आहे जीनस. जीनस कोणाला म्हणायचं? द ग्रुप ऑफ रिलेटेड स्पीसीज. म्हणजे काय की जीनस, आता स्पीसीज मध्ये फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन बीइंगचं जर एक्झाम्पल घेतलं तर ह्युमन बीइंग मध्ये येतात सेपियन्स. याचं जे एक्झाम्पल आहे ते आहे सेपियन्स. सेपियन्स,
सेपियन. आता जीनसचे एक्झाम्पल काय आहे मग होमो. त्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल आपण जीनस मध्ये लिहू शकतो ते म्हणजे पॅन्थेरा. जसं आत्ताच आपण बघितलं पॅन्थेराचं एक्झाम्पल. ओके, इट इज अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड ऑर द रिलेटेड स्पेसीज. हा काय लिओपार्डस आणि टायगर्स ऑल दीज कमिंग अंडर जीनस पॅन्थेरा. हे सर्व कोणत्या जीनसच्या अंडर येतात? पॅन्थेरा या जीनसच्या अंडर येतात. म्हणजे जीनस काय आहे? इट इज अ ग्रुप ऑफ रिलेटेड स्पेसीज. हा रिलेटेड स्पेसीजचा एक ग्रुप आहे की विच हॅविंग द जीनस हॅविंग कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स. आता या जीनसमध्ये जीनसचे जे कॅरेक्टर्स असतील ते आर कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स. त्यानंतर याच्या जे अपर आहे जीनस पेक्षा जो ज्याच्यामध्ये नंबर जास्त आहे तो ग्रुप आहे फॅमिली. आता फॅमिली काय आहे? द फॅमिली इज अ ग्रुप ऑफ रिलेटेड जीनस. रिलेटेड जीनसचा एक ग्रुप त्याला म्हणायचं फॅमिली. मग आता यामध्ये समजा होमो ह्युमन बीइंग जे आहे ते कोणत्या फॅमिलीचे मेंबर आहेत? दे आर मेंबर ऑफ होमोनिडी. ते मेंबर आहेत होमोनिडी या फॅमिलीचे. दे आर मेंबर ऑफ होमोनिडी फॅमिली. आता या होमोनिडी फॅमिलीमध्ये फक्त ह्युमन बीइंग येतात का? नाही. तर यामध्ये या होमोनिडी फॅमिलीमध्ये अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम पण येणार आहे त्यामध्ये. तर नेक्स्ट आहे ऑर्डर. आता ही जी ऑर्डर आहे ती ऑर्डर काय आहे? इट इज अ ग्रुप ऑफ रिलेटेड फॅमिलीज. रिलेटेड फॅमिलीचा जो ग्रुप आहे त्याला म्हणायचं ऑर्डर. आणि ही ऑर्डर आहे प्रायमेटा. ओके, आता हा जो प्रायमेटा आहे या प्रायमेटाच्या अंडर कोण कोण येतात? हे लेम्यूर पण येतात यामध्ये. त्यानंतर यामध्ये एप्स पण येतात. यामध्ये यामध्ये ओल्ड वर्ल्ड मंकी येतात. यामध्ये न्यू वर्ल्ड मंकी येतात. लेम्यूर्स पण येतात. तर हे सगळे ऑर्गॅनिझम जे आहे ते प्रायमेटाच्या अंडर येतात. पण ते जीनस होमो या जीनसच्या अंडर येत नाहीयेत, ते फॅमिलीच्या अंडर येतात. लक्षात येते तुमच्या की होमोनिडी हे होमोनिडीमध्ये येतात, प्रायमेटामध्ये येतात, पण ते जीनसमध्ये येत नाहीयेत. त्यानंतर क्लास जो आहे ऑर्डरच्या वरचा, मग क्लास कशाला म्हणायचं? इट इज अ ग्रुप ऑफ रिलेटेड ऑर्डर्स. ज्या रिलेटेड ऑर्डर्स आहे त्यांचा जो ग्रुप आहे त्याला म्हणायचं क्लास. आता हा जो क्लास आहे या क्लासमध्ये हे जी मॅमलिया. आता मॅमलिया हा जो क्लास आहे या मॅमलिया क्लासमध्ये मॅमलिया मीन्स दोज लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच हॅविंग द मेमरी ग्लँड्स. ज्यांच्यामध्ये मेमरी ग्लँड्स आहे तो मॅमलिया. मग यामध्ये डॉग्स येतात, कॅट्स येतात, यामध्ये एलिफंट्स येतात, यामध्ये कॅटल्स येतात, यामध्ये पिग्स येतात. ओके, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम यामध्ये मॅमलियामध्येच येतात. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे प्लॅटिपस, इकिडना, कांगारू ऑल दीज आर इन्क्लुडेड अंडर मॅमलिया. मग मॅमलियाच्या परत जे 3 सबग्रुप्स पडतात की ज्याच्यामध्ये जे एग लिव्हिंग मॅमल्स आहेत प्लॅटिपस आणि इकिडना ते सेपरेट होतील. सेकंड ग्रुप आहे कांगारूचा, तो सेपरेट होईल की ज्यांच्यामध्ये पाऊच आहे. आणि थर्ड ग्रुप आहे की ज्यांच्यामध्ये प्लासेंटल्स असं म्हणतात त्यांना, की ज्यांच्यामध्ये प्लासेंटा आहे. थ्रू द प्लासेंटा इट इज अ कनेक्टिंग इट इज अ कॉर्ड बिटवीन द बेबी अँड मदर. ही थ्रू फीडिंग होतं बेबीला. तर प्लासेंटल्स जे आहेत यामध्ये मग परत मग डॉग, कॅट हे सर्वच लिव्हिंग ऑर्गॅनिझम. डॉग येईल, कॅट्स येतील, एलिफंट येईल, कॅटल्स येईल, पिग्स येतील, हे प्लासेंटलमध्ये येतील. त्यानंतर नेक्स्ट आहे फायलम. आता जे फायलम आहे हा जो फायलम किंवा इथे डिव्हिजन असाही वर्ड वापरला जातो. द वर्ड डिव्हिजन विच इज यूज्ड फॉर द प्लांट्स अँड द वर्ड फायलम इज यूज्ड फॉर ॲनिमल. ॲनिमलसाठी फायलम यूज केला जातो, प्लांटसाठी डिव्हिजन यूज केलं जातं. आता हा जो मॅमलिया आहे या मॅमलियामध्ये जे फायलम काय येणार आहे? फायलम कॉर्डेटा, सब फायलम वर्टिब्रेटा.
वर्टिब्रेटा, क्लास मॅमेलिया, ऑर्डर प्रायमेटा, फॅमिली होमोनिडी, जीनस होमो आणि स्पेसिस सॅपियन्स. आता त्यानंतर हा जो फायलम आहे या फायलमच्या जी हायेस्ट ऑर्डर आहे की हायेस्ट टॅक्झॉन आहे किंवा हायेस्ट कॅटेगरी आहे. टॅक्झॉन म्हणजे ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम, ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे आता टॅक्झॉन जर म्हटलं तर किंगडम टॅक्झॉन आहे, फायलम टॅक्झॉन आहे, क्लास टॅक्झॉन आहे, ऑर्डर टॅक्झॉन आहे, फॅमिली टॅक्झॉन आहे, जीनस पण टॅक्झॉन आहे आणि स्पेसिस पण टॅक्झॉन आहे. काही स्मॉल टॅक्झॉन असतील, काही बिग टॅक्झॉन असतील. ओके, मग फायलम जे किंगडम काय आहे, इट इज अ हायेस्ट कॅटेगरी ऑफ द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. मग याच्यामध्ये आयदर प्लांट किंगडम असेल, प्लांटी और ॲनिमलिया, प्लांटी असेल किंवा ॲनिमलिया या दोन्हीपैकी कुठलंही किंगडम असू शकेल. ओके, जसं 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम आपण बघितलेली आहे. त्यामध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमलिया आहे. तर फंजाय, प्लांटी आणि ॲनिमलिया विच इज यूकॅरियोटिक मल्टीसेल्युलर. की ज्यामध्ये आता आपण एक्झाम्पल बघितलं, ॲनिमलियाचं एक्झाम्पल बघितलेलं आहे. एक ह्युमन बीइंगचं एक्झाम्पल आपण, ज्याच्यामध्ये किंगडम ॲनिमलिया, फायलम कॉर्डेटा, सब फायलम वर्टिब्रेटा आहे, क्लास मॅमेलिया विच हॅविंग द मेमरी प्लांट्स, ऑर्डर प्रायमेटा, त्यानंतर फॅमिली होमोनिडी. यामध्ये परत मी सांगितलं आता प्लासेंटल्स येतात, प्लासेंटल्स शांडर हे ऑर्डर येते. प्रायमेटा की आता इथेच तुमचं सेपरेट होतं, जे डॉग्स आहेत हे डॉग कार्निव्होरामध्ये जातील आणि प्रायमेटाच्या अंडर जे आहे ते सगळे लेम्यूर्स वगैरे जेवढे आहेत हे सर्व या प्रायमेटामध्ये येतात. त्यानंतर फॅमिली येते होमोनिडी की ज्याच्यामध्ये फक्त होमोसॅपियन जे आहे हे होमोसॅपियन येतील. त्यानंतर जीनस होमो आणि स्पेसिस सॅपियन्स. तर अशा प्रकारे ही आहे टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. तुम्ही जर प्लांट्सच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर किंगडम प्लांटी जर घेतलं तर किंगडम प्लांटीमध्ये डिव्हिजन येतात. कोणत्या डिव्हिजन आहेत? क्रिप्टोगॅमी आणि फेनेरोगॅमी. त्याच्यानंतर परत पुढे सब डिव्हिजन आहेत, डिव्हिजन नंतर सब डिव्हिजन आहेत. मग सब डिव्हिजनमध्ये परत तुम्हाला क्रिप्टोगॅमी जी आहे यामध्ये परत क्रिप्टोगॅमीचं पुढे क्लासिफिकेशन होतं, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. ओके, त्याच्यानंतर जे फेनेरोगॅम्स आहे, फेनेरोगॅमचं परत क्लासिफिकेशन होईल अँजिओस्पर्मी आणि जिम्नोस्पर्मी. त्यानंतर अँजिओस्पर्मी जो आहे या अँजिओस्पर्मीचं परत फर्दर क्लासिफिकेशन होतं डायकोटिलिडॉनी आणि मोनोकोटिलिडॉनी हा क्लास येईल त्यामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये परत जे डायकोटिलिडॉन जे आहे त्याच्यामध्ये ऑर्डर्स येतील, त्याची फॅमिली डायकॉटची फॅमिली येतील, त्यानंतर डायकॉटचं जीनस येईल आणि डायकोटिलिडॉनचे स्पेसिस येईल. तर अशा प्रकारे टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी जी आहे ते टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आपण टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी नंतरचा जो पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरला बघूया.